आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक सविस्तर रिपोर्ट संपूर्ण जगाला धडकी भरवलेली आहे ती मागच्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-इराण युद्धानं। या संघर्षामुळे आता जागतिक पातळीवर महायुद्धाची ठिणगी पडणार की काय अशी भीती सुद्धा व्यक्त होते। इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आढावा घेणारा हा आमचा खास रिपोर्ट। 13 जून पासून भडकलेलं इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध काय रूप धारण करतं यावर जगाचं भवितव्य अवलंबून असल्याचं बोललं जातंय। आधीच वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत असलेल्या इस्रायलनं आणखी एक संघर्ष का सुरू केलाय हे सर्वात आधी समजून घ्यावं लागेल। मात्र इस्रायल आणि इराण हा संघर्ष काही आजचा नाही, या संघर्षाला काही दशकांचा इतिहास आहे। आपण तो इतिहासही समजून घेऊ। इस्लामिक धर्माच्या चालीरीतीच्या अनुसारच तिथल्या महिलांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध सुद्धा टाकले गेलेले आहेत। मागच्या काही काळामध्ये इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशननं अमेरिका आणि त्यांचं मित्र राष्ट्र इस्रायल याच्या विरुद्ध जबरदस्त कारवाया त्या ठिकाणी केल्या होत्या। हमास असो किंवा हिजबुल्ला आणि हुती यांच्या मार्फत वेळोवेळी कारवाया इस्रायल विरुद्ध इराणनं त्या ठिकाणी केल्या होत्या आणि इराण या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनला शस्त्रास्त्र त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा त्या ठिकाणी करत होता। 13 जून पासून सुरू असलेल्या या संघर्षामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय तेही पाहूया। 13 जून 2025 इस्रायलकडून ऑपरेशन रायझिंग लॉयन सुरू। इराणवर 200 फायटर जेट्सनं हल्ला करण्यात आला। 14 शास्त्रज्ञ 20 पेक्षा जास्त लष्करी अधिकारी ठार झाले। इराणकडून पलटवार करण्यात आला आणि ऑपरेशन 2 प्रॉमिस 3 राबवण्यात आलं। इस्रायलवर शेकडो मिसाईल डागण्यात आले। 14 जून 2025 इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयावर इराणनं हल्ला केला। इस्रायलचे 3 फायटर जेट पाडल्याचा इराणनं दावा केला। इराण आणि अमेरिकेतील अणुचर्चा रद्द झाली। इराणच्या 3 तेल आणि गॅस ठिकाणांवर इस्रायलनं हल्ले केले। मुस्लिम देशांनी एकत्र येण्याचं इराणनं आवाहन केलं। इराणच्या संरक्षण मंत्रालयावर इस्रायलनं हल्ला केला। इराणच्या हल्ल्यामध्ये हायफाच्या रिफायनरी सेंटरचं नुकसान झालं। 16 जून 2025 इराणनं इस्रायलवर मोठा हल्ला केला। 8 जण ठार झाले, 200 जण जखमी झाले। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर इस्रायलनं हल्ला केला। इस्रायलचं आणखी एक फायटर जेट पाडल्याचा इराणनं दावा केला। 17 जून 2025 इस्रायलच्या मोसदच्या मुख्य कार्यालयावर इराणनं हल्ला केला। इराणमधील 600 परदेशी नागरिकांची अझरबैजान मार्गे सुटका करण्यात आली। 21 मुस्लिम राष्ट्रांकडून इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। 18 जून 2025 इराणचे सुप्रीम नेते खोमेनी यांनी युद्धाची घोषणा केली। इराण शरणागती पत्करणार नाही असा संदेश अमेरिकेला दिला। इराणी नागरिकांना व्हॉट्सअॅप डिलीट करण्याचे आदेश देण्यात आले, तर इराणकडून पहिल्यांदा फतह मिसाईलचा वापर करण्यात आला। 19 जून 2025 इराणच्या अराकमध्ये हेवी वॉटर रिएक्टरवर इस्रायलनं हल्ला केला। इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमातील वॉटर रिएक्टरवर हल्ला। शस्त्रास्त्र उत्पादन करणाऱ्या अराकला इस्रायलनं लक्ष्य केलं। अराक आणि खोंडब शहरं रिकामी करा, इस्रायलनं इशारा दिला। इस्रायलच्या 4 शहरांवर आणि स्टॉक एक्सचेंजवर इराणनं मिसाईल हल्ले केले। हा संघर्ष सुरू असतानाच इस्रायलनं इराणच्या अणु कार्यक्रमासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अराक हेवी वॉटर रिएक्टरवर हल्ला केल्याचं वृत्त आहे। मात्र किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नाही असंही समजतंय। असं असलं तरीही कोणत्याही युद्धादरम्यान अण्वस्त्रांचा जरी ऐकू आला तरी संपूर्ण जगाला धडकी भरते आणि त्याचमुळं जागतिक पातळीवर अमेरिका, रशिया यासारख्या महत्त्वाच्या देशांनी यात हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केलाय। अमेरिकेनं इराणच्या विरोधातली भूमिका घेतली तर रशियानं अमेरिकेनं असं केल्यास परिस्थिती आणखी बिघडेल अशा शब्दात इशारा दिलाय। अमेरिका रशियाच्या हस्तक्षेपामुळे हा संघर्ष थांबणार की आणखी भडकणार हे येणारा काळ ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।